नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 139ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आणि आता आपण ओंकार ध्यान सुरुवात करूया.
मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास पुन्हा एकदा सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे परमार्थ आता करा. म्हणजेच तुम्ही जेव्हा तरुण असतात लहानपणापासून हे करण्याची सवय लावा. नामस्मरण, येस, हे करणं म्हणजेच परमार्थ करणं, नामस्मरण करणं हे वयोवृद्ध माणसांचं काम नाही किंवा त्या वयातच जाऊन करायला पाहिजे असं नाही. कारण का आपली विचारसरणी अशी असते की आता माझ्याकडे वेळ नाही, मी जेव्हा रिटायर्ड होईन सो कॉल्ड आपल्या लाईफमधून एक 60 वयाचा झाल्यानंतर तेव्हा माझ्याकडे वेळ असेल आणि तेव्हा मी परमार्थ करीन, तेव्हा मी नामस्मरण करीन, तेव्हा मी देवाचं नाव घेईन, त्या ईश्वरी त्या चैतन्यमयी शक्तीला प्रणाम करीन, जे काही असेल ते. पण तसं नाही आहे. आपल्याला वेळ नाही हे तर आपण कारण प्रत्येक ठिकाणी पुढे करत असतो. वेळ हा सगळी गोष्ट करण्यासाठी असतो, सर्वांना सारखा असतो. परमार्थ, नामस्मरण, त्या चैतन्यमयी ईश्वरी जी शक्ती आहे त्या गोष्टीला आपण आत्ता म्हणजे आपल्या लहानपणापासून जाणण्याचा जर प्रयत्न केला तर आपण पुढे आयुष्यामध्ये आपण जेव्हा हळूहळू वयोवृद्ध होऊ तेव्हा कुठे आपण त्या ईश्वरी चैतन्यमय शक्तीच्या जवळ जाऊन पोहोचू. आणि मुळातच जी चैतन्यमय शक्ती आहे त्याचं नामस्मरण म्हणजे हे फक्त नाम आपण त्या गोष्टीला एक आपण देतो आहोत ते जाणून घेण्यासाठी. आणि ती चैतन्यमय ईश्वरी शक्तीला जर तुम्ही आतापासून जाणण्याचा प्रयत्न केलात, आत्ता थोडं तुम्ही आध्यात्मिक वाचन केलं तर त्याचा फायदा हा आत्ताच होणार आहे तुम्हाला. आपल्याला होतो, तुम्ही करून पहा, अनुभव घेऊन पहा. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती ऊर्जा ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. म्हणूनच तर आहे हे जे चैतन्यमय ऊर्जा, चैतन्यमय जे स्वरूप आहे त्याला जर तुम्ही आत्ता करायला घेतलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते चैतन्य येतं, तो उत्साह येतो आणि त्यामुळे एक छान असं वलय निर्माण होतं आणि आपल्याकडून चांगल्या गोष्टी होतात. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण छान राहतं, प्रसन्न राहतं. त्यामुळे परमार्थ हे लहानपणापासूनच करण्याचं काम आहे, ते रिटायर्ड झाल्यानंतरचं काम नाही. आणि ते काम समजू नका, हे आपली काय म्हणतात ना, आपलं काम समजण्यापेक्षा ती एक अशी गोष्ट आहे, ती आपले बर्थराईट आहे, ते करायलाच हवं सगळ्यांनी. तुम्ही करायला सुरुवात करा, नामस्मरण करायला सुरुवात करा, तुम्ही ते स्वतः अनुभव घ्या त्या चैतन्यमय गोष्टीचा. त्याच्यावर म्हणून चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.